मी स्वर्धा वाघुले. हॅलो, मी पूर्वी भावे. आम्हाला गाडीवर बसलेलं बघून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की आम्ही नक्की चाललोय कुठे. तर आम्ही आहोत गोव्यामध्ये आणि नक्कीच गोव्यामध्ये तर सगळ्या खवय्यांसाठी खूप छान अशी वेगवेगळी हॉटेल्स आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि इथे खूप छान मस्त मासे मिळतात, खूप छान नॉनव्हेज खायला मिळतं. त्यामुळे आम्ही अगदी ताव मारणार आहोत नक्कीच वेगवेगळ्या पदार्थांवर. त्यामुळे आता संध्याकाळ आमची अशीच रंगणार आहे आणि आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा ही चवदार चविष्ट सफर करा. सो लेट्स बिगिन द शो. वा वा, काय मस्त गोव्यामध्ये सुंदर हवा आहे. आता हवा पण छान आहे आणि इथे गोव्यामध्ये गाडी चालवायला मजा पण खूप वेगळी आहे. म्हणजे शहरामध्ये गाडी चालवण्याला थोडं वेगळं वाटतं, पण इथे असं छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये असं छान गाडी चालवणं आणि असं बीचवर वगैरे फिरलं तर खूपच मस्त वाटतंय. आम्ही आता कंडोलिम बीचच्या एरियामध्ये आहोत. तर इथल्या काही जागा आधी आपण एक्सप्लोअर करूया आणि मग त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊ. आता आपण सध्या कोणत्या हॉटेलमध्ये चाललोय? आता आपण बाबाजन नावाच्या हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि ते इथलं लोकल फेमस हॉटेल आहे. तिथली स्पेशालिटी काय आहे खरं तर आम्हाला पण माहिती नाही. आता तिकडे जाऊनच आपण एक्सप्लोअर करूया. बाबाजन येस, आपण पोहोचलेलो आहे पहिल्या ठिकाणी. आम्ही पहिल्या ठिकाणी आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. गाडी पार्क करू आणि पटकन जाऊ. चला. आणि बाबाजन खूपच छान लोकेशनवर आहे, नदीच्या काठी आहे. सो ती नदी कुठली आहे वगैरे सगळं आपण शोधून काढूया. चला. अनेक गल्ल्यांमधनं आम्ही फायनली बाबाजींमध्ये पोहोचलोय आणि इथे आल्यानंतर मस्त मागे असं समुद्र आहे, थंड हवा आहे आणि अर्थातच आम्ही 2 डिश मागवलेले आहेत. एक काहीतरी प्रॉन स्टफ पापड आहे आणि एक तिसऱ्यांचा काहीतरी प्रकार आहे, सुके पदार्थ आहे, पण तो गोवन स्टाईलने असणार आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही अशा ठिकाणी आहोत जिकडे मांडवी नदी आणि समुद्र एकमेकांना मिळतात आणि मागे छान ॲम्बियन्स आहे. तुम्हाला कदाचित दिसत नसेल आता कारण खूप रात्र झाली आहे, पण मागच्या समुद्रामध्ये ज्या कसिनोच्या मोठमोठ्या बोटी असतात त्या सुद्धा फिरतात आणि अगदी रंगीबेरंगी अशा त्या बोटी आहेत. बघताना खरंच फार मजा येते आणि आम्ही एकमेकींना सांगतो, ही बघा, ती बोट आली, ही बोट आली. हॅलो, थँक्यू. थँक्यू. खूप भूक लागली. हो, आम्ही खूप वाट बघतोय. वाव, तो ये है पापड, स्टफ्ड पापड. वाव, स्टफ्ड पापड आणि ते एकदम कुरकुरीत दिसतंय. आणि ओके ओके थँक्यू सो मच. तर नेहमी जे आपण तिसऱ्या खातो ते तिसऱ्या मसाला पण गोवन स्टाईलने. ते दिसायलाच खूप छान असं मसालेदार दिसतंय सगळं, पण हे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आपले चायनीज वॉन्टन्स असतात, स्प्रिंग रोल काइंड ऑफ. हा, पण स्प्रिंग रोल पेक्षा असं वॉन्टन्स जे तळलेले असतात तसं पापडामध्ये तळलेले स्टफ्ड प्रॉन्स म्हणजे काहीतरी धमालच नाही. आपण आधी खाऊन बघू. खूप ऑसम आहे. हे फारच कमाल आहे, म्हणजे खरोखरच कमाल आहे. प्लीज खा इकडे येऊन. ऍक्च्युली ते जे स्टफ पापड आहे ते खाणं थांबवतच नाहीये, पण तरी आपण तिसऱ्या बघूयात कशा आहेत. ऍक्च्युली मला आवडतात तिसऱ्या खाल्लेल्या. नाईस. तिसऱ्या मसाला सुद्धा तिसऱ्या सुके रादर एकदम टिपिकल गोवन पद्धतीचं आहे. म्हणजे ते अगदी तिखट पण नाहीये, पण असं खाल्ल्यानंतर थोडंसं हे जाणवतंय असं थोडंसं. नाईस. सो बेसिकली बाबाजींमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ आहेत, पण ऑब्व्हियसली गोव्यामध्ये असल्यामुळे प्रामुख्याने सी फूड आहे. सी फूड खूप फ्रेश आहे आणि त्यातून हा जो पदार्थ आहे तो प्लीज गोव्यामध्ये आल्यानंतर नक्की ट्राय करा. येस, भाटी विलेज आणि फॅमिली रेस्टॉरंट आणि बार असं हे विलेज आहे.
सो भाटी विलेज एक अतिशय फेमस जागा आहे, अतिशय छोटीशी जागा आहे. म्हणजे आम्ही पण ऍक्च्युली इथे येण्यासाठी खूप वेट करत होतो. म्हणजे ऍक्च्युली खानावळ सारखं आहे हे सगळं. आम्ही त्या जे काही आहे त्याच्या बाहेर बसलेलो आहे, बाहेरच्या जागेमध्ये. आणि आतमध्येही ते बऱ्यापैकी मोठं आहे, म्हणजे खूप वर्दळ आहे लोकांची सातत्याने. इथे चिकन, पोर्क, त्यानंतर मटन, फिश आणि त्याच्यामध्ये काही काही अशा डिशेस आहेत ज्या गोवामध्ये इतर ठिकाणी कुठे मिळत नाही. सो त्यांची स्पेशालिटी अशी आहे की होममेड फूड एका प्रोफेशनल रेस्टॉरंट स्टाईलमध्ये ते लोकांना सर्व्ह करतात. मस्त आलेलं आहे आमच्या समोर. आज खरंच आमची खूप मजा आहे, कारण खूप छान छान डिशेस आम्हाला खायला मिळतात आणि त्या पण वेगळ्या, म्हणजे ज्या आम्ही कधी ट्राय केल्या नव्हत्या. आणि त्या खरंच म्हणजे आम्ही तुम्हाला सांगत असू की या खूप छान आहेत, खूप छान आहे, पण त्या खरोखरच खूप छान आहेत. आता ह्याचं नाव काय सांगितलं त्यांनी? व्हाईट बीट नावाचा हा रिव्हर फिश आहे गोव्यातला, जो खूपच छोटा मासा आहे. म्हणजे आपल्या प्रॉन्स पेक्षाही छोटा, अगदी छोटे छोटे मासे असतात ते. आणि त्याचा फ्राय आम्ही इथे खाणार आहोत. अपॅरेंटली हे खूपच फेमस आहे या रेस्टॉरंटमध्ये. खास आपण जनरली मांदेली फ्राय वगैरे कसं खातो तसं दिसण्यासाठी तरी तसं दिसतंय ते. त्याचं एकदम छोटं व्हर्जन. आणि दुसरं आहे इथे ड्राय चिकन. ड्राय चिकन फ्राय. ड्राय चिकन फ्राय. सो ते खूपच इंटरेस्टिंग दिसतंय, कारण त्याला एक छान अशी थिक ग्रेव्ही आहे. म्हणजे ते ड्राय ग्रेव्ही तर आहेच, पण ते फ्राय केलं म्हणजे साधारण चिकन विंग्स वगैरे असतात ना, तसं ते दिसायला दिसतंय. आता प्रत्यक्ष टेस्ट कशी आपण पाहूया. दिसतंय खूपच टेम्पटिंग. चिकनने सुरुवात करतेय. व्हाईट बीट फ्राय खूपच मस्त आहे. मांदेलीपेक्षा जर बोंबील फ्राय जर एकदम मिनी 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 छोटे 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 केले ना, तर ते इतके छान कुरकुरीत लागतील. आणि हे जे चिकन आहे ते खाल्ल्यानंतर वाटत नाही ऍक्च्युली ते चिकन आहे, आणि त्याचं टेस्ट जी बघितली ती एकदम वेगळी आहे. फिश सारखं ते काहीतरी लागतंय आतमधनं. बट एनिवे, सो जे आम्ही ऐकलं होतं त्याप्रमाणे खूप वेगळ्या आणि अनयुज्युअल डिशेस इकडे खायला मिळाल्या. आणि हे तर मग पॉपकॉर्न सारखं जेवढं खाऊ तेवढं खावं चाललंय असं व्हाईट बीट फिश आहे हे. सो पण आता ह्याच्यानंतर आमचं पुढचं डेस्टिनेशन पण ठरलंय आणि तिकडे जाऊन सुद्धा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला खायला मिळणार आहेत. पुढच्या डेस्टिनेशनला तर जायचंच आहे, पण हे सगळे आम्हाला संपवायचं आहे आणि पुढे तिथेही पोहोचायचं आहे. त्यामुळे आम्ही हे पटकन संपवतो. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक आणि पाहत राहा एबीपी माझा. तर आम्ही पुढच्या डेस्टिनेशनवर आलोय आणि त्याचं नाव आहे हाऊस ऑफ लॉईड. एक छान अशी चिल्ड आउट प्लेस वाटते. तर आम्ही आता आज जातो आणि बघतो. तू पार्क करून घे गाडी, मी जाते पुढे. हाऊस ऑफ लॉईड्स नावाच्या या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि अगदी परफेक्ट कॅन्डल लाईट डिनरचा सेटअप आहे हा. हाऊस ऑफ लॉईड्स हे बऱ्यापैकी जुनं रेस्टॉरंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जी खासियत आहे ती फक्त गोवन फूड ही नाही आहे. इथे कॉन्टिनेंटल आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल कुझिन पण मिळतं. बार्बेक्यू ही त्यांची स्पेशालिटी आहे. पण दिस प्लेस इज स्पेशली फॉर मॉकटेल्स आणि म्हणून आम्ही खरं तर कॉकटेल्स, पण आम्ही 2 मॉकटेल्स ऑर्डर केली आहेत. आणि माझं जे मॉकटेल आहे ते आहे पॅशन फ्रूट मॉकटेल. हे प्लम व्हाईट चॉकलेट म्हणून आहे त्यांच्याकडचे स्पेशल आहे आणि ते चवीला खूप वेगळं आहे. मस्त तुम्ही बघितलं वरती सगळा फ्रॉथ आलेला आहे आणि त्याचं वेगळंच लागतंय, छान वाटतं. व्हाईट चॉकलेटचा फ्रॉथ येतो आणि प्लमचा फ्लेवर पण आहे त्याला. सो आम्ही ऑर्डर केलेल्या डिशेस आता आलेल्या आहेत. मी फिशची डिश ऑर्डर केलेली आहे आणि खूप एलॅबोरेट डिश आहे विथ असॉर्टेड व्हेजिटेबल्स आणि बेक्ड पटॅटोज. आणि हा जो फिशचा प्रकार आहे तो इंडियन सी बास म्हणजे चोणाक असं त्याचं नाव आहे. आणि तो इट इज स्पेसिफिक. ते फार डिफिकल्ट आहे
लक्षात ठेवण्यासाठी. हा, नाव लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे, पण हा फिश जो आहे तो स्पेसिफिक फॉर गोवा आहे. गोवाच्या आसपासच्या समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये हा सी फिश सापडतो आणि खूप वेगळ्या पद्धतीने मॅरिनेट केलेला आणि असा सेमी थिक ग्रेव्ही असलेला असा हा फिश आहे. सो तुझं डिश काय ते आपण सांगूया आणि मग जरा. म्हणजे यांची जी स्पेशालिटी आहे त्याप्रमाणे आपण चिकन बार्बेक्यू मागवलेलं आहे आणि त्याप्रमाणेच तो एकदम असं मे बी तो रोस्टेड चिकन काइंड ऑफ आहे. चारकोल, या ऑन चारकोल. आज मात्र आम्ही भरपूर मजा केली आहे, पोटभर खाल्लंय. त्यामुळे आता आम्ही तुमचा निरोप घेणार आहोत, पण पुढच्या आठवड्यामध्ये नेहमीप्रमाणे अशीच चवदार चविष्ट पदार्थांची जंत्री घेऊन आम्ही येतोय. तेव्हा तुम्ही आमचा कार्यक्रम पाहायला विसरू नका. बाय.